नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नागरी सेवेतील प्रशिक्षण ही जी संकल्पना आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. प्रशिक्षण म्हणजे काय, प्रशिक्षणाचे प्रकार नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत आणि प्रशिक्षणाच्या नेमक्या पद्धती कोणत्या प्रकारच्या आहेत. साधारणतः नागरी सेवेच्या प्रशासनामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये प्रशिक्षणाचा प्रश्न जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे किंवा त्याचा अभ्यास जो आहे तो जास्त प्रकर्षाने केला जातो. याचं कारण असं आहे की आजच्या काळात राज्यसंस्थेची कामं मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेत आणि कल्याणकारी प्रशासनाची संकल्पना स्वीकारल्यामुळं प्रशासनावरती वेगवेगळ्या कार्यांचा ताण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाणवतो आहे आणि त्यामुळे प्रशासनाचं एकंदर स्वरूप जे आहे ते व्यामिश्र पद्धतीचं किंवा गुंतागुंतीचं झालेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि म्हणून मग चांगले प्रशासक मिळवणं हे प्रत्येक राज्यव्यवस्थेसाठी आवश्यक होत बसलेलं आहे. कारण कर्मचारी वर्ग जर कुशल असेल, प्रशिक्षित असेल तर प्रशासन कार्य हे सोपं होऊन जातं. किंबहुना ते प्रशासनाचा रहाटगाडा जो आहे तो चालवणं सहज शक्य होत असतं आणि त्यामुळे प्रशासनामध्ये प्रशिक्षणाच्या संकल्पनेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रशिक्षण हे शिक्षणाहून वेगळं असतं कारण शिक्षण हे कायम स्वरूपाचं असतं आणि प्रशिक्षण जे असतं ते मुद्दामहून दिलं गेलेलं असतं. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर प्रशिक्षण ही काही कालावधीपुरती मर्यादित असलेली प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे प्रशिक्षणाचं स्वरूप जे आहे ते व्यावसायिक पद्धतीचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मग प्रशिक्षण कशाला म्हणायचं नेमकं, तर प्रशिक्षणाची जी व्याख्या आहे ती व्याख्या FM मार्क्सनं अशा पद्धतीची केलेली होती की नागरी सेवकांना आपलं काम शिकता यावं आणि त्यांचा व्यावसायिक क्षेत्रामध्ये विकास व्हावा म्हणून त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांना मदत करण्यासाठी राज्याच्या व्यवस्थापन विभागामार्फत जाणीवपूर्वक जो प्रयत्न केला जातो त्याला प्रशिक्षण असं म्हटलं जातं. मेंडेल यांनी प्रशिक्षणाची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की प्रशासनातील नवीन कार्यासाठी पुनरावलोकन करणं, वर्तमान कार्यासाठी ज्ञान आणि कौशल्य यांचा विकास करणं आणि भविष्य काळातील जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवणं याला प्रशिक्षण असं म्हणतात. प्रशिक्षणाच्या ज्या व्याख्या आहेत या व्याख्यांमधनं एक गोष्ट आपल्या अशी सहज लक्षात येऊ शकते ती म्हणजे प्रशिक्षण हे दिली जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजे प्रशासनातलं नवीन काम काय आहे, वर्तमान कार्यासाठी कोणत्या प्रकारची ज्ञानाची किंवा कौशल्याची आवश्यकता आहे आणि भविष्य काळामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या प्रशासकांवरती येऊ शकतात याविषयीची एकंदर त्याचा जो ताळमेळ असतो तो ताळमेळ प्रशिक्षणामध्ये घातला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रशिक्षण का दिलं जातं, म्हणजे प्रशिक्षणाचे नेमके हेतू काय असतात, प्रशिक्षणाचे हेतू काय असावेत याविषयीचा अभ्यास करणाऱ्या अनेक समित्या वेगवेगळ्या देशांच्या प्रशासनामध्ये नेमल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1944 मध्ये इंग्लंडमधल्या नागरी सेवकांच्या प्रशिक्षणासंबंधीची एक ॲश्टन समिती जी होती, ॲश्टन नावाचे गृहस्थ होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेलेली होती. त्या समितीनं प्रशिक्षणाचे एक 4-5 हेतू साधारणतः सांगितलेले आहेत. एक म्हणजे प्रशासनाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भातली स्पष्ट माहिती सेवकांना करून देणं हा प्रशिक्षणाचा हेतू असतो. आणि दुसरं म्हणजे बदललेल्या ज्या काही परिस्थिती असतात, नवीन दृष्टिकोन असतात किंवा कार्यपद्धती असतात त्या स्वीकारण्याची तयारी ठेवणं हा एक प्रशासनाचा हेतू असतो. म्हणजे उदाहरणार्थ 80च्या दशकामध्ये प्रशासनाचं संगणकीकरण, कॉम्प्युटरायझेशन ज्याला आपण म्हणतो, ते मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात झाली आणि मग त्यावेळेला सगळ्यांनाच काही कॉम्प्युटर किंवा संगणक हाताळता येत होते अशातला भाग नव्हता. त्यामुळे मग त्या संदर्भातलं विशेष प्रशिक्षण देणं त्याची आवश्यकता भासली. म्हणजे
परिस्थितीनुसार ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या गोष्टी प्रशिक्षणामध्ये साधारणतः केल्या जातात. तिसरा उद्देश आपल्याला असं सांगता येईल की सेवकांना केवळ यांत्रिकी मानव, ज्याला रोबोट आपण म्हणतो, ते न बनवता त्यांच्यामध्ये कार्याविषयीची एक वेगळी अशी जाणीव किंवा कार्यक्षमता निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं हे अपेक्षित आहे. दैनंदिन कामकाज योग्य पद्धतीनं पार पाडण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवणं किंवा प्रशासकांमध्ये नैतिकता निर्माण करणं हाही एक प्रशिक्षणाचा हेतू असतो. किंवा सनदी सेवक जे असतात त्यांचं काम योग्य पद्धतीनं त्यांना करता यावं म्हणून त्यांना कार्यक्षम बनवणं, त्यांना उच्च पदासाठी पात्र बनवणं, महत्वाच्या कामासाठी आवश्यक असणारी पात्रता त्यांच्यामध्ये निर्माण करणं, हे प्रशिक्षणाचे मुख्य हेतू असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकंदर या हेतूंकडे जर बघितलं तर प्रशासनामध्ये प्रशिक्षणाची संकल्पना सगळ्यात जास्त महत्वाची असते असं आपल्याला म्हणता येईल. कारण योग्य, कार्यक्षम, कुशल असे प्रशासक प्रत्येक प्रशासनाला आवश्यक असतात. आता साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कुशल प्रशासकांची आवश्यकता होती आणि ती बऱ्याच अंशी आपण साध्य केलेली आपल्याला साधारणतः दिसते. किंवा लसीकरणाचे जे प्रयोग असतील, म्हणजे लसीकरणाच्या ज्या काही मोहिमा असतील त्या राबवण्यासाठी सुद्धा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. मी मगाशी म्हटलं तसं की महाराष्ट्रामध्ये सरकारनं जेव्हा पहिलीपासून इंग्रजीचा प्रयोग सुरू केला तेव्हा शिक्षकांना प्रशिक्षित करणं हे एक मोठं काम होतं आणि जवळपास 4 ते 5 वर्ष म्हणजे त्यांचं प्रशिक्षण सुरू राहिलेलं होतं. कारण पहिलीपासून इंग्रजी सुरू करायचं म्हटलं तर त्या शिक्षकांनाच इंग्रजी येणं महत्वाचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी स्मार्ट प्रायमरी टीचर अशी योजना राबवली होती, स्मार्ट पीटी टीचर. तर ती योजना म्हणजे प्रशिक्षणाचा एक मुख्य गाभा होता असं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणता येईल. आता आपण नागरी सेवेतील प्रशिक्षणाच्या प्रकारांकडे जाऊया की कोणकोणत्या पद्धतीनं किंवा कोणकोणत्या प्रकारानं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं सेवकांना. एक म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षण असा एक प्रकार असतो, ज्याला फॉर्मल आणि इन्फॉर्मल ट्रेनिंग आपण म्हणतो. औपचारिक प्रशिक्षण म्हणजे उमेदवाराला त्याची सेवेत नेमणूक झाल्यानंतर जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला औपचारिक प्रशिक्षण असं म्हणतात. औपचारिक प्रशिक्षणामध्ये एक प्रकारची निश्चितता असते, एक प्रकारची योजनाबद्धता असते. निश्चित हेतूनं सेवकांना त्यांच्या प्रशासकीय कार्याचं ज्ञान करून देणं हा त्या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. नागरी सेवकांना त्यांच्या कामाची जबाबदारी, त्यांचं महत्त्व समजून द्यायला लागतं. त्यासाठी अशा पद्धतीचं औपचारिक प्रशिक्षण दिलं जातं. आता भारतामध्ये IAS झाल्यानंतर त्या उमेदवारांना लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ट्रेनिंग घ्यायला लागतं. ते औपचारिक पद्धतीचं फॉर्मल ट्रेनिंग असतं. म्हणजे एखाद्या विशिष्ट संस्थेकडून अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे दिलं जाऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. पोलीस खात्यातल्या लोकांना विशिष्ट प्रशिक्षणाची गरज असते. महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना यशदा नावाची जी संस्था आहे पुण्यामध्ये त्याच्यामार्फत ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे हे औपचारिक प्रशिक्षण आहे. अनौपचारिक प्रशिक्षण जे असतं ते अनौपचारिक प्रशिक्षण म्हणजे उमेदवार नागरी सेवेत रुजू झाल्यानंतर त्याला त्याच्या कार्याची माहिती, ज्ञान अनुभवाच्या माध्यमातून मिळत जातं. म्हणजे अनौपचारिक प्रशिक्षण हे नकळतपणे, सहजपणे घडत असतं. प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्यामध्ये विशिष्ट अशी पद्धती अवलंबलेली नसते. उमेदवार नोकरीत रुजू झाला की त्याला वेगवेगळ्या कामांचा अनुभव आपोआप प्राप्त होत असतो आणि त्यातून तो प्रशिक्षित होत असतो. अशा पद्धतीचं अनौपचारिक प्रशिक्षण असतं. अनौपचारिक प्रशिक्षण ही कम खर्चिक बाब आहे, पण ती दीर्घकालीन असते. म्हणजे त्यातून कुशल प्रशासक लगेच घडतीलच असं नाही. म्हणजे औपचारिक प्रशिक्षण कसं 1 वर्षाचं 2 वर्षाचं पूर्ण केलं की त्यांना व्यावसायिकता त्यांच्यामध्ये निर्माण होते. अनौपचारिक प्रशिक्षणामध्ये वर्षानुवर्ष घटवावी लागतात, तेव्हा ते प्रशिक्षण साध्य होत असतं किंवा प्रशासक कुशल होत असतो असं आपल्याला म्हणता येईल.
दुसरा प्रकार जो आहे तो अल्प मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण, म्हणजे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन प्रकार प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये आहे. प्रशिक्षणाची मुदत किती असावी याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं एकमत प्रशासनाच्या अभ्यासकांमध्ये नाही. त्यामुळे प्रशिक्षणाची मुदत अल्प असावी की दीर्घ असावी हेही व्यवस्थितरित्या अभ्यासकांना ठरवता आलेलं नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण कार्याचं स्वरूप, एकंदर परिस्थिती काय आहे, प्रशिक्षकांची व्यवस्था कशा प्रकारची होऊ शकते, उमेदवारांची पात्रता, या निकषांच्या आधारानं प्रशिक्षणाची मुदत जी असते ती ठरवली जाते की किती काळाचं प्रशिक्षण सेवकांना दिलं जातं. सामान्यतः दीर्घ मुदतीचं जे प्रशिक्षण असतं ते 2 ते 3 वर्षांचं असतं आणि अल्प मुदतीचं जे प्रशिक्षण असतं ते 3 ते 9 महिन्यांपर्यंतचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ पोलीस किंवा सैन्य अधिकारी जे असतात त्यांना दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि महसूल क्षेत्रातले जे कर्मचारी असतात त्यांना अल्प मुदतीचं प्रशिक्षण हे साधारणतः दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचा फरक त्याच्यामध्ये आहे. तिसरा प्रशिक्षणाचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रवेशपूर्व प्रशिक्षण आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण, म्हणजे प्री एंट्री आणि पोस्ट एंट्री असे दोन प्रकार साधारणतः प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये आहेत. म्हणजे नागरी सेवकांना नोकरीत रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षण देणं त्याला प्रवेशपूर्व प्रशिक्षण असं म्हणतात. नोकरीत रुजू होण्यापूर्वी विशिष्ट प्रशिक्षण देणं ते प्रवेशपूर्व प्रशिक्षण. त्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. म्हणजे एक शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण ज्याला आपण अप्रेंटिसशिप असं म्हणतो आणि दुसरा प्रकार जो आहे तो अंतर्गत उमेदवारीचं प्रशिक्षण ज्याला इंटर्नशिप असं म्हणतो. म्हणजे संघटनेतल्या विशिष्ट पदासाठी उमेदवारांना विशिष्ट संस्थेकडून प्रवेशपूर्व प्रशिक्षण हे साधारणतः घ्यावं लागतं. उदाहरणार्थ ITI, म्हणजे ITI मध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवाराला सुरुवातीला शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावं लागतं, त्याला आपण अप्रेंटिसशिप असं म्हणतो. तर विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला काही काळ अंतर्गत उमेदवारी करावी लागते, ज्याला इंटर्नशिप असं म्हणतो. उदाहरणार्थ मेडिकलचे जे अभ्यासक्रम असतात ते पूर्ण केल्यानंतर डॉक्टरना 1 वर्ष ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अंतर्गत उमेदवारी म्हणून काम करावं लागतं. प्रवेशपूर्व प्रशिक्षणावरती नेहमी टीका होते बऱ्याच वेळेला. प्रवेशपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकऱ्या किंवा पदं मिळत नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ इंजिनियर्स आज असे किंवा डॉक्टर्स किंवा कृषी पदवीधर जे असतील, BEd किंवा BEd झालेले जे विद्यार्थी प्रवेशपूर्व प्रशिक्षण घेतलेले असताना सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बेकार असलेले दिसतात. तेव्हा प्रशासनामध्ये रिक्त पदं विचारात घेऊनच साधारणतः प्रवेशपूर्व प्रशिक्षण द्यावं अशा पद्धतीचा एक मतप्रवाह प्रशासकीय अभ्यासकांमध्ये असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. प्रवेशपूर्व प्रशिक्षणानंतरचा पुढचा टप्पा आहे तो प्रवेशोत्तर प्रशिक्षण. म्हणजे नागरी सेवेत रुजू झाल्यानंतर जेव्हा उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा ते प्रवेशोत्तर प्रशिक्षण असतं असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ समाज कल्याण खातं किंवा परराष्ट्र व्यवहार खातं जे असेल त्यातले जे अधिकारी असतील त्यांना प्रवेशोत्तर प्रशिक्षण हे दिलं जातं. किंवा बँका, विमा या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना जे कौशल्य आवश्यक असतं ते त्यांना नोकरीत सामावून घेतल्यानंतर तशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे विभागीय प्रशिक्षण आणि केंद्रित स्वरूपाचं प्रशिक्षण, ज्याला डिपार्टमेंटल आणि सेंट्रलाइज्ड ट्रेनिंग असं म्हटलं जातं. आता विभागीय प्रशिक्षणाला खातेनिहाय प्रशिक्षण असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक खात्यानं आपल्या खात्यासंबंधीचं प्रशासकीय ज्ञान किंवा माहिती जी असेल ती नागरी सेवकांना करून देणं. संघटनेतल्या वरिष्ठ अनुभवी अधिकारी जे असतात ते आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग देत असतात. उदाहरणार्थ पोस्ट खातं असेल, तार खातं असेल, टेलिफोन खातं असेल, या खात्यातल्या सेवकांना दिलं जाणारं जे प्रशिक्षण असतं ते विभागीय स्वरूपाचं प्रशिक्षण असतं. दुसरा प्रकार जो आहे तो केंद्रीय स्वरूपाचं प्रशिक्षण म्हणजे सेंट्रलाइज ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो ते, की असं जे प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण हे सर्वसामान्य स्वरूपाचं असतं
आणि असं प्रशिक्षण केंद्रीय खात्याकडनं, सरकारकडनं किंवा विशिष्ट खात्याकडून, संस्थेकडून दिलं जातं. विशिष्ट पदासाठी विशिष्ट पात्रतेचे उमेदवार जे असतात ते आवश्यक असतात आणि त्यासाठी त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण हे द्यावं लागतं. उदाहरणार्थ IAS झालेल्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण घ्यावं लागतं किंवा फॉरेस्ट ऑफिसरना डेहराडूनमध्ये जी एक संस्था आहे, प्रशिक्षण संस्था, तिथे प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रशिक्षणाचा 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे कुशलतेचं किंवा पार्श्वभूमी विषयक प्रशिक्षण, स्किल्ड आणि बॅकग्राऊंड ट्रेनिंग ज्याला म्हटलं जातं. कुशलतेचं प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे काही विशिष्ट कामासाठी विशिष्ट प्रकारचं कौशल्य आवश्यक असतं. त्यामुळे सेवकांना अशा कौशल्याचं किंवा तंत्राचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ हेर खात्यातले, इंटेलिजन्स ब्युरोमधली जी लोक असतात त्यांना वेगळ्या पद्धतीचं, अन्वेषण खात्यातल्या लोकांना वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग हे द्यावं लागतं. मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा एक प्रकारचं कौशल्यच आहे. म्हणजे अशा प्रकारची प्रशिक्षणही कुशलतेच्या प्रशिक्षणामध्ये सामावलेली आहेत. पुढचा जो पार्श्वभूमी विषयक प्रकार जो आहे तो म्हणजे सेवकांना ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याविषयीची पार्श्वभूमी त्यांना अगोदर ठाऊक असणं महत्वाचं असतं किंवा अगोदर माहिती असणं महत्वाचं असतं किंवा ती समजावून दिली जाते. त्याला पार्श्वभूमी विषयक प्रशिक्षण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बँकिंग आणि विमा क्षेत्रातले जे सेवक असतात त्यांना त्या क्षेत्राची पार्श्वभूमी किंवा माहिती द्यावी लागते. परराष्ट्र खात्यातले जे सेवक असतात त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण, त्याच्यानंतर जागतिक घडामोडी यांचं ज्ञान असणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांना तशा पद्धतीचं ट्रेनिंग हे दिलं जातं. त्यामुळे कुशलता, कौशल्य हा एक घटक प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये महत्वाचा असतो आणि पार्श्वभूमी सुद्धा महत्वाची असते असं आपल्याला म्हणतात. म्हणजे असे साधारणतः 5-6 प्रकार हे प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितले गेलेले आहेत. आता प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं उमेदवारांना तो एक महत्वाचा भाग आहे, कारण त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती प्रशासनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. एक म्हणजे ट्रेनिंग बाय एक्सपिरियन्स, म्हणजे अनुभवाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाणं. म्हणजे सेवेत रुजू झाल्यानंतर त्या सेवकांना त्यांच्या कामाचं ज्ञान जे आहे ते अनुभवाच्या माध्यमातून दिलं जातं. उदाहरणार्थ महसूल खात्यामध्ये किंवा बँकांमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांची भरती होते तेव्हा भरती झाल्यानंतर त्या उमेदवाराला काही म्हणजे महिने किंवा काही दिवस हे वेगवेगळ्या टेबलवरती काम करायला लावलं जातं आणि सगळ्या पदांचा अनुभव जो असतो तो त्याला दिला जातो. सगळ्या कामांचा अनुभव त्या माध्यमातून दिला जातो. म्हणजे एकंदर आपलं कार्यालय कशा पद्धतीनं काम करतं याची जाणीव त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्याला होते. म्हणजे अशा पद्धतीचं जे ट्रेनिंग दिलं जातं त्याला अनुभवाच्या द्वारे दिलं गेलेलं प्रशिक्षण असं म्हटलं जातं. दुसरी पद्धत जी आहे ती औपचारिक पद्धतीनं प्रशिक्षण देणं, म्हणजे फॉर्मल इन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो ते. नागरी सेवकांना जाणीवपूर्वक विशिष्ट पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं औपचारिक प्रशिक्षण दिलं जातं. विशिष्ट सूचना दिल्या जातात, मार्गदर्शन, चर्चा केली जाते, काही वेळेला व्याख्यान आयोजित केली जातात, वेगवेगळे पाठ त्या कर्मचाऱ्यांना दिले जातात, शिकवले जातात. उदाहरणार्थ विभागीय आयुक्तांकडनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या कामांच्या संदर्भामध्ये ते प्रशिक्षण या प्रकारामध्ये मोडतं किंवा त्या पद्धतीमध्ये मोडतं. तिसरं म्हणजे सर्वसामान्य माहिती देणाऱ्या माध्यमांचा अवलंब करून प्रशिक्षण देणं. नियमावली, पत्रिका, सूचनापत्र, पुस्तिका, बुलेटिन, ग्रंथ, सिनेमा यांच्या माध्यमातून काही वेळेला ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे त्याचा वापर केला जातो आणि नागरी सेवकांना त्यांच्या कामाचं ज्ञान किंवा कौशल्य जी असतात ती शिकवली जातात. आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे ट्रेनिंग बाय कॉन्फरन्स मेथड, म्हणजे परिषदा किंवा सेमिनार्स आयोजित केले जातात आणि त्याच्या माध्यमातून प्रशासकीय कौशल्य जी असतात त्याचं आदान प्रदान केलं जातं. अमेरिकेमध्ये विशेषतः ही पद्धती जास्त अवलंबली जाते. भारतातही सेमिनार, मेळावे किंवा प्रशिक्षण घेतलं जातं आणि त्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. अशा प्रकारे
नागरी सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. पण ह्या पद्धतींपैकी नेमकी कोणती पद्धती स्वीकारावी किंवा कोणती नेक पद्धती उपयोगाची आहे, असा कोणताही एकच एक निष्कर्ष आपल्याला काढता येत नाही. आणि त्यामुळे प्रशिक्षणाच्या ह्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा वापर करून आधुनिक काळामध्ये प्रशासनातल्या सेवकांना प्रशिक्षण दिलं जातं. आज इथे आपण थांबू आणि पुढल्या भागामध्ये भारतातल्या प्रशिक्षण पद्धतीचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे ते समजावून घेऊ. धन्यवाद.